आणि इकडे चला, इकडे चला, लगेच जागेवर फरक आहे बघा. हे डायरेक्ट टोचते खाली. बरोबर. म्हणजे क्षार काय करू शकतात ते जागेवर उत्तर आहे. थ्रिप्स याच्यावर बरोबर ना. पण पांढरी माशी जास्त करून याचा व्हायरसचा प्रसार करते. म्हणजे ती तिच्या रस ज्यावेळेस शोषते ना, तिच्या रसामधून तो व्हायरस आतमध्ये एंट्री करतो आणि ज्यावेळेस इकडे जाऊन रस शोषते तर याच्यामध्ये एंटर होतो. व्हायरस काय करतो की ती जी सेल आहे कुठली झाडाची पेशी असते तिच्या DNA वर हल्ला करतो आणि ती सेल ताब्यात घेतो. त्या पेशीच्या DNA वर हल्ला केला का त्या केंद्रकामध्ये जो DNA असतो त्याच्यावर ती सगळी सेल काम करते. मग तिच्यावर हल्ला केला का त्याच्यातून नवीन व्हायरस तयार करायचा. मग व्हायरस तयार त्याचं काम काय असतं. आता तुम्ही वांगे खाल्ले असतील, तुम्हाला या वांग्याची टेस्ट कशी लागते. कच्चेच खातोय आम्ही. तोडणारे बाया कच्चेच खात्यात. पांढरा जो पट्टा दिसतोय ना हा काय सांगतोय की मी कोल्हेवाडी शिवारात आहे. बरोबर आहे ना. कोल्हेवाडी शिवारामध्ये एकच पीक चांगलं येतं ते म्हणजे फ्लावर आणि कोबी. बस. कोबी आणि फ्लावर इकडे जास्त का प्रसिद्ध होती कोण सांगेल मला कारण. कोबी फ्लावर म्हणजे काय विशेष आहे ना. आम्ही तर खातच नाही बऱ्याच दिवसापासून. बरोबर आहे ना. तुमच्याकडे पाहिलंच कळते मला. फवारे मारायचे कसं काय ओळखलं. बघा ना तुम्ही त्यांच्या चेहऱ्याकडे म्हणजे त्याचे इफेक्ट आहे केमिकलचे झालेले सर. त्यांना इफेक्ट पण झाले बघा तुम्ही. म्हणजे चेहरा केस सगळं तुम्ही म्हणजे त्वचा पूर्ण केमिकलचा असर तुमच्यावर झालेला आहे. मग मला सांगा आता इथं जे विहीर आहे ना इथं सर्व खारं पाणी. बर. खारं पाणी म्हणजे हे ज्या विहिरीचं पाणी तुम्ही याला वापरताय खारं ते पाणी सगळं क्षार पडे. हे पूर्वी वांगे करायचो आपण बरं का सर. पूर्वीच्या पाणी फुलाचं पाणी होतं पण चांगल्यापैकी यायची. बर बर बर. म्हणजे एकदम स्टँडर्ड. किती वर्षांपूर्वी. 10-15 वर्ष झाले. 15 वर्ष झाले एकदम स्टँडर्ड. काल परवाच सांगू राहिले. तुमच्याकडे 15 वर्षापूर्वी वांगे चांगले यायचे. बरोबर आहे. आणि आता ही जी परिस्थिती झाली ही बिघडली कधीपासून. हे ड्रिप केल्यापासून. म्हणजेच ड्रिप केल्यापासून म्हणजे काय. मग हे व्हाईट लेअर काय येतो का जमिनीचं सॅच्युरेशन झालं. सॅच्युरेशन म्हणजे तिच्यामध्ये जेवढी क्षमता आहे तिची धारण नाही तिच्यामध्ये जेवढी धारण करायची क्षमता होती त्याच्यापेक्षा जास्त क्षार झाले. त्याच्यामुळे काय होतंय हा जो एरिया आहे तुमचा मधी हा डोबीचा एरिया आहे. इथं डोब आहे म्हणजे ऑलरेडी जमीन खाली थोडीशी. पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त पाणी तिथंच असतं. बरोबर आहे ना. बरोबर आहे. याच्या अगोदर आपण लेवल केली होती. याच्या अगोदर वांग्याच्या अगोदर लेवल केली होती. बरोबर. मग त्याच्यामुळे काय फॉल्ट झाला काय त्यामुळे आम्ही ती मल्चिंग सुद्धा काढून टाकला. पाणी पोचत नाही तेवढ्या जागेमध्ये ना. तसं नाही माती तुमची ढिल्ली राहिली. सगळ्यात महत्वाची जी क्षारपड माती आहे ती वर आली तुमची. बरोबर. तुमची चांगली माती खाली गेली. बरोबर. त्याच्यामुळे क्षाराचं प्रमाण तिथं जास्त असल्यामुळे pH हाय झाला, EC हाय झाला. त्याच्यामुळे झाडाची कॅश एक्शन कॅपॅसिटी आहे ना CEC ज्याला म्हणतात. बरोबर. ते डायरेक्ट बंद झालं. त्याचं डायरेक्ट मुळीच भाजली. बरोबर. त्याच्यामुळे त्याची ग्रोथ नाही झाली. त्याला सगळ्यात एकच पर्याय होतो तुम्हाला. तुम्हाला सगळ्यात जर बेस्ट काय असेल असतं अमृतजल. किती वापरायला माहिती का तुम्ही ते. अगदी मी असं म्हणेल सॉइल चार्जरच्या पेक्षा दुप्पट जरी वापरलं म्हणजे दुप्पट म्हणजे काय की तुम्ही समजा आता सध्या 2 ग्रॅम म्हटलो मी 3 ग्रॅम चालेल. त्याचा फायदा काय आहे ते तुमच्या जमिनीमधलं झाडामधलं विष बाजूला त्याचं काम असते. विष बाजूला झालं की मग झाडाचा त्रास कमी होतो. जोपर्यंत तुमच्या वावरामध्ये ही जमीन भुसभुशीत होत नाही तोपर्यंत तुम्ही शेतीच येत नाही तुम्हाला करता. हे लक्षात ठेवा. तुम्हाला शेतीच कळलेली नाही. मग तुम्हाला हे माती जर नरम करता आली
आणि भुसभुशीत जर करताल, तुमच्या वावरात चालताना तुम्हाला असं वाटलं की तुम्ही गादीवरून चाललेले, तुम्ही यशस्वी शेतकरी. मग ती माती पहिली आम्ही काय केली पाहिजे, सुपीक केली पाहिजे, भुसभुशीत सुपीक केली पाहिजे, सजीव केली पाहिजे. ही माती हिच्यामध्ये काहीच नाही आहे, म्हणून ही अशी, ही याला मृत माती असं म्हणतात, मेलेली माती, डेड सॉइल. काय गोष्ट ऐकली असेल ना का पोरांनी काळीच मागितलं प्रेमासाठी प्रेयसीला द्यायला, तर आईनं ते दिलं काढून. ऐकलं ना तुम्ही गोष्ट ती. आणि ठेस लागून पडला तर आईच्या काळजाने विचारलं, बाळा तुला लागलं का? हे नाही विचारलं का रे बाळा तू माझा जीव घेतला, हे नाही विचारलं, बाळा तुला लागलं का? तेव्हा त्याचे डोळे उघडले. म्हणजे तुम्ही ह्या आईला विष खाऊ घालता, मग ती मरायला तयार आहे, तिचा काही प्रॉब्लेम नाही, पण ती म्हणते मी मेल्यावर तू कसं जगशील? मिल्क चार्जर चारताना हे डोक्यात ठेवू नका मला दुधावर किती फायदा झाला. नाही त्याचं काय. तुम्ही डोक्यात हे ठेवा की मला याच्यापासून गोअमृत मिळणार. गोअमृत 3,500 किलो मला काय मिळणार आहे वर्षाकाठी, गोअमृत मिळणार. हे डोक्यात ठेवून वापरा. डोक्यात हे ठेवून वापरूच नका. 3,500 रुपयासाठी तुम्हाला 9,000 रुपये खर्च करायचे वर्षाला. हे डोक्यात ठेवा. 100 ग्रॅम दररोज 30 रुपयाचं दररोज, महिन्याला किती झालं? 900 रुपये. 12,900 100, 10,000 रुपयाचं. बरोबर. 10,000 रुपयाचं मिल्क चार्जर चारून तुम्हाला 3,500 काय मिळणार आहे किलो गोअमृत मिळणार. पण ते आता गवतच होऊ नाही राहिलं. आता असं झालंय, पहा बरं काय दिसतंय, त्याच्या पुढे गेले आता. हा पांढरा कांदा, हा लाल कांदा, बरोबर आहे ना? हा पांढरा कांदा आणि हा लाल कांदा. लसूण म्हणजे हा कांदा वाटतो, पण हा वर पाहिलं काय, हा लसूण. ह्याची पात बघा, जर याच्यामध्ये याला जर ठेवला, बघा ठेवला, बराच फरक आहे, निवडून पडतो का नाही? म्हणजे याची बघा ताकद आहे, बघा किती फरक आहे, बघा आहे की नाही? बरोबर. बघा ग्रीनरी पहा, आणि म्हणजे ही ताकद. आणि नाही ते गाडीने बांधलं होते, मी सोडून टाकलं होतं सगळं. तसं नाही, हे टेक्निक कोणाचं आहे? हे पहिलं अगोदरचे झालेले दुष्परिणाम झाले. आता हे माणसं पांढरे फटक याच्यामुळे पडायला लागले. आपण म्हणतो याच्यावर चला, तुम्ही याच्यावर चला बरं, आणि इकडे चला, इकडे चला, लगेच जागेवर फरक आहे बघा. हे डायरेक्ट टोचते खाली. बरोबर. म्हणजे क्षार काय करू शकतात ते जागेवर उत्तर आहे. सर हा प्रॉब्लेम राहिले काय प्रॉब्लेम? तो नाही प्रॉब्लेम, हा हा प्रॉब्लेम. हा व्हायरस नाही, आता ते जुनं कारण झालं ते आता तसं नाही. काय असतं आता तुम्हाला सांगू गंमत, हे पहिल्यांदा जेव्हा आलो, म्हणजे आता वांगी तर आम्ही केली लावली नाही कधी, पण टोमॅटो आम्ही लावायचो. तर टोमॅटो त्यावेळेस रोपं आपण घरीच बनवायचो, नंतर रोपं यायला लागली नर्सरीमध्ये. तर ज्यावेळेस आपण हे रोपं आणतो, तर आपल्याला ज्यावेळेस असे बनायचे झाडं, त्यावेळेस केमिकलवाले किंवा इतर लोक आपल्याला सांगायचे की याची मुळं वाकडी झाली. बरोबर आहे. पण तुम्ही इतर झाडंही उपटा, चांगली झाडं, त्याची पण मुळं वाकडी असतात. मग ते का बरं असं वाकलं होतं? पण ह्या उत्तरापर्यंत आपण कधी जातच नाही. त्याचं कारण असं आहे की आपण चांगलं झाड उपटू शकत नाही कधी. नाही शेतकरी आपण खाती थोडी. हेच उपटले मी, हेच उपटायची हिंमत होत नाही, हेच उपटाय होत नाही. म्हणजे आता व्हायरस म्हणजे कसं आहे की तुम्ही याचं ऑब्झर्वेशन करा, खालचे पानं चांगले राहतात, खालचे चांगले, वरच कवळ्याचं जे कवळे जे आहे नवीन शेंडा ना, हे बघा इथून सुरुवात झाली पहा, हा याला पसरणार शेजारी. तुम्ही हे जर असं हलवलं ना, हे बघा ही सफेद माशी, पांढरी माशी ज्याला म्हणतो आपण, बरोबर आहे ना? तुम्ही जर शांततेने जर समजा आता तर नाही सापडणार आपल्याला, परंतु असली तर हे बघा थ्रिप्स याच्यावर, बरोबर आहे ना? पण पांढरी माशी जास्त करून याचा व्हायरसचा प्रसार करते. म्हणजे ती तिच्या रस ज्यावेळेस शोषते ना, तिच्या रसामधून तो व्हायरस आतमध्ये एंट्री करतो, आणि ज्यावेळेस इकडे जाऊन रस शोषते तर याच्यामध्ये एंटर होतो. व्हायरस काय करतो की ती जी सेल आहे, कुठली झाडाची पेशी असते, तिच्या DNA वर हल्ला
आणि ती सेल ताब्यात घेतो. त्या पेशीच्या DNA वर हल्ला केला कारण त्या केंद्रकामध्ये जो DNA असतो त्याच्यावरती सगळी सेल काम करते. मग तिच्यावर हल्ला केला का त्याच्यातून नवीन व्हायरस तयार करायचा. व्हायरस तयार त्याचं काम काय असतं की स्वतःला त्या पेशीच्या मदतीने जिवंत करायचं. जसं आपण भूताबद्दल ऐकलेलं आहे, भूत स्वतः काहीच करू शकत नाही पण ते दुसऱ्याच्या शरीराचा वापर करू शकतं. बरं ते वापर बी कोणत्या शरीराचा करतं? तुमच्या मायासारख्याला भूत काहीच करत नाही, परंतु जो भित्रा आहे का नाही त्याच्यावर हल्ला करतं. कसं करतं? भित्रा माणूस घाबरलेला असतो. घाबरणं म्हणजे तुमची चेतना मागं सरकते. समजा ह्या हातामध्ये जीव आहे का नाही, घाबरट माणसाचा जीव गळून जातो, म्हणजे हातपाय गळून जातं माझे, म्हणजे काय त्याची शक्ती मागं सरकते. तसं जी माणसं घाबरतात त्याच्या शरीरामध्ये रिकामी जागा तयार होती, त्या रिकामी जागेमध्ये ती प्रवेश करते आणि त्या शरीरावर काय घेतं? नियंत्रण. म्हणजे भूत स्वतः काहीच करू शकत, तसं व्हायरस स्वतः काहीच करू शकत नाही पण तो कमजोर सेलवर हल्ला करतो. आता मग तुम्ही म्हणाल आता इथं हे झाड चांगलं राहिलं किंवा हे झाड चांगलं शेजारी आणि ह्यालाच का बरं लागला? त्याचं कारण असं आहे की जसं तुम्ही म्हटले की मूळ वाकडं होणं ते कारण आहेच आहे, पण ते 10% कारण आहे. त्याचं मुख्य कारण काय की ह्या जागेवर किंवा ह्या रोपावरती केमिकलचा प्रभाव जास्त आहे. त्याच्यावरती इथं सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी किंवा इथं जे पाणी ड्रिपनी पडतं त्याच्यामध्ये क्षारीय प्रमाण जास्त, EC जादा, त्याचा OC कमी आणि pH हाय. मग ह्याच्यामध्ये जे केमिकल पोझिशन आहे, ह्या झाडाची जी शेंड्याची पेशी असते त्याच्यामध्ये पेशी विभाजन वेगाने होतं म्हणून ती पेशी नाजूक असते. मग त्याच पेशीवरती काय करतं? हल्ला करतं, त्याला लगेच कन्व्हर्ट करतं व्हायरसमध्ये आणि मग ते त्या पूर्णपणे व्हायरसचं डेव्हलपमेंट केलं, इथलं झाड खराब केलं की पुढच्यावर. तुम्ही म्हणाल हे असं का करत असेल? प्रकृतीने हे का निर्माण केलं असेल? बरं प्रकृती काय म्हणते? स्ट्रॉंगेस्ट विल सर्वाईव्ह. मला कोण ठेवायची शिल्लक? ताकदवान लोक. मला दुबळे कमकुवत ह्या पिढ्या नको. म्हणून तुम्ही केमिकलवर शेती करणारे शेतकरी बरबाद का होऊ राहिले? त्याचं कारण ते, कारण निसर्ग सुद्धा काय सांगतो की तुम्ही केमिकल टाका, मी तुम्हाला कडू देईल, विषारी देईल, तुरट देईल, पांचट देईल, बरोबर आहे ना, किडीचं देईल, रोगट देईल. तुम्ही विषमुक्त करा, मी तुम्हाला निरोगी देईल, गोड देईल. आता तुम्ही हे वांगे खाल्ले असतील, तुम्हाला या वांग्याची टेस्ट कशी लागते? कच्चेच खातोय आम्ही, तोडणारे बाया कच्चेच खात्यात. आता सकाळी तोडायला आले तर पिशे भरून घेऊन गेले, बरोबर आहे की नाही? मग आता तरी पण तुम्ही जर वैदिक वापरताय तरी पण तुमचा प्लॉट एकसारखा नाहीये किंवा तुमचं या ठिकाणी काही झाडांमध्ये व्हायरस आहे. याचं कारण काय? त्याचं कारण तुमचा जो वापर आहे आणि ज्या जमिनीची जी गरज आहे याच्यामध्ये तफावत आहे. म्हणजे तुम्ही एवढं कर्ज काढून ठेवलेलं आहे, बरोबर आहे का आम्ही तुम्हाला दिला एक हप्ता हा पण तो त्या कर्जात बुडाला. बरोबर आहे. तुम्हाला वर काही दिसतच नाही, भांडवल नाही, मुद्दल काही दिसत नाही का? कारण तुम्हाला अनुदान मिळालंय पण तुमच्या कर्जामध्येच कापून गेलंय. बरोबर आहे. म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये जे नुकसान आहे आज, आता हे पांढरा जो पट्टा दिसतोय ना, हा काय सांगतोय? की मी कोल्हेवाडी शिवारात आहे. बरोबर आहे ना. कोल्हेवाडी शिवारामध्ये एकच पीक चांगलं येतं, ते म्हणजे फ्लावर आणि कोबी. बस आहे ना. आता पलीकडे आपल्या पद्धतीने पण सगळी बरोबर आहे ना. नाही, कोबी आणि फ्लावरचं आता तरी प्रमाण कमी झालं, कारण त्याच्यामध्ये पण घाण्या पडायला लागला, कीड पडायला लागली, करपा यायला लागला. कोबी आणि फ्लावर इकडे जास्त का प्रसिद्ध होती? कोण सांगेल मला कारण? ते म्हणजे ते मानवती जमीन पण मानवती, पाणी पण मानवतीला. कारण कोबी आणि फ्लावर हे एकमेव असं पीक की जे हाय pH वर येतं. हाय pH, जास्त pHच्या जमिनीमध्ये फक्त कोबी, फ्लावर आणि मकाची. काय घालतात तुम्हाला माहिती आहे का? ही जमीन जेव्हा पूर्णपणे वैदिकमय होईल ना, तुम्हाला घुसता नाही येणार मध्ये, बरोबर, कारण तुमच्या जमिनीची ताकद तेवढी. पण आज प्रॉब्लेम काय आहे? तुमच्या जमिनीमध्ये कर्ज जास्त आहे आणि त्याच्यामुळे मुद्दल कमी. आता आम्ही मुद्दल टाकू राहिलो पण तुमच्या कर्जाच्या तुलनेत तो हप्ता आहे फक्त. कोल्हेवाडी शिवारामध्ये मी पाठीमागं ऐकलं होतं, इकडे थोडं कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. हे खरं आहे का? खरं काय ऐकू माहिती? नाही, आहे वाढलेले. काय कारण त्याचं माहिती तुम्हाला? भयंकर कोबी फ्लावर म्हणजे काय विशेष आहे ना, आम्ही तर खातच नाही बऱ्याच दिवसापासून. बरोबर आहे ना. तुमच्याकडे पाहिलंच कळते मला. फवारे मारायचे कसं काय ओळखलं? बघा ना तुम्ही त्यांच्या चेहऱ्याकडे, म्हणजे त्याचे इफेक्ट आहे केमिकलचे झालेले सर, त्यांना इफेक्ट पण झाले. बघा तुम्ही, म्हणजे चेहरा, केस सगळं तुम्ही, म्हणजे त्वचा पूर्ण केमिकलचा असर तुमच्यावर झालेला आहे. मग मला सांगा, एवढा असर झाल्यानंतर त्यांना आपण कसं म्हणतो
की एखाद्या माणसाला पूर्ण नशेत राहत होतो, 24 तास नशेत राहतो, आणि त्याची तुम्ही जर दारू जर सोडली ते मरून जाईल. बरोबर आहे. मग त्याची दारू सोडा, पण हळूहळू सोडा. बरोबर आहे. तसं तुम्ही केमिकल बंद करा, हळूहळू करा असं नाही, केमिकल एकदम बंद करा. परंतु ते बंद करताना तुम्ही त्या झाडांकडून अपेक्षा करताना थोडी थोडी हळूहळू करा. तुमची शेती आहे ना, आज समजा हे जे दिसतंय चित्र, एवढं तरी चित्र तुमच्या बागात आहे का वांग्याचं? नाही. वांगे हे खूप सेन्सिटिव्ह पीक आहे. कोबी फ्लावर म्हणजे एकदम आपण त्याला काय म्हणतो, यंगरट पीक. हा, गवताळी. हे एकदम बरोबर शब्द. तुमच्या भागामध्ये आज जे ही माती आहे, ही माती नसून आहे ना, असं वाटतंय हे का हे काटेरी दगड आहे, याला काटे असं वाटतं. मी हातामध्ये घ्या हातामध्ये घ्या, कुठलाही दगड उचला, दगड उचला, दाबा खाली, असं दाबा, ताकद लावून दाबा. नाही ते जाऊ द्या, फुटणार नाहीये, पण दुसरं काहीतरी फुटल. पा बघा, दुसरं काहीतरी फुटल. हे बघा माझ्या हातावर काय झाले, काय झाले. आता मी शेतकऱ्याचा बच्चा आहे म्हणून वेगळे, शहरातला जर कोणी असं तर घुसला असतं, एवढी ताकद लावल्या रक्त बाहेर. बरोबर आहे की नाही? म्हणजे बघा, आता मी किती वेळ झालाय तरी पण ते रिकवर होतंय का? पा तसंच बोट तर डायरेक्ट घुसले, ही डायरेक्ट याच्यामधला मांस सरकला बाजूला. बघा ना तुम्ही, आहे ना, हे बघा रक्त साचलं, रक्त गोठलं डायरेक्ट तिथं. म्हणजे मला सांगायचं काय का, ही माती नसून डायरेक्ट खडक आहे, डायरेक्ट दगड आहे, आणि त्याला प्रत्येकाला काय आहे, टोक आलेले. मग हे टोक काय आले की प्रत्येक छोट्या छोट्या कणामध्ये सुद्धा एवढं कठीणपणा आला कुठून? क्षारांमुळे आला. क्षार म्हणजे खत, आणि विष म्हणजे रसायन. समजा क्लोरोपायरिफॉस, सायपरमेथ्रिन, मग बाकीचे नाव ते मी पुढचे घेत नाही जास्त, आहे की नाही. अल्फा पासून पार तुमचा पार झेड पर्यंत. हा, म्हणजे बुरशीनाशक, कीटकनाशक, हे सगळे रसायन जे आहे, या रसायनांनी तुमच्या शेतीचं पूर्णपणे काय केलेलं आहे, दूषितीकरण झालेलं आहे. हा, कब्जा केलाय. मला फार दिवसापासून वाटायचं, अरे या कोलेवाडीमध्ये कोणतरी जा रे, कोलेवाडीमध्ये कोणतरी जा रे. चला, अभिनंदन. तुमचं नाव आणि पत्ता सांगा सगळ्यांना. विलास शंकर कोल्हे, मुक्काम पोस्ट कोल्हेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. इकडे पाठीमाग घर तुमचं आहे, बंगला. ओके. इथे जमीन किती तुमची? 2.5 एकर आहे. आता इथे जे विहीर आहे ना, इथे सर्व खारं पाणी. बर, खारं पाणी म्हणजे हे ज्या विहिरीचं पाणी तुम्ही याला वापरताय, खारं ते पाणी सगळं क्षारपड आहे. आणि त्याच्यानंतर नदी प्रवरला पाणी येतं आपलं, जे प्रवरला जे पाणी येतं ना, ते सिजनेबल, ते महिन्यातून एकदा येतं. अच्छा, तुम्ही जे इथं रेग्युलर पाणी वापरतात ते क्षारपड आहे. हा, ते जास्त प्रमाण त्याचं ते दिसतं ज्या काय लगेच. हे जे काही पिकं आहे, काही पिकं जे क्षारांना तोंड देऊ शकत नाही, ते तर येतच नसतील. नाही, ते येतच नाही, येतच नाही. इकडे सगळं फक्त ऊस, फ्लावर कोबी, कोबी जास्त आहे. हे पूर्वी वांगे करायचो आपण, बरं का सर. पूर्वीच्या पाणी फ्लोचं पाणी होतं, पण चांगल्यापैकी यायची. बर बर बर, म्हणजे एकदम स्टँडर्ड. किती वर्षांपूर्वी? 10-15 वर्ष झाले, 15 वर्ष झाले असतील, एकदम स्टँडर्ड. काल परवाच सांगू राहिले. तुमच्याकडे 15 वर्षापूर्वी वांगे चांगले यायचे, बरोबर आहे. आणि आता ही जी परिस्थिती झाली, ही बिघडली कधीपासून? हे ड्रिप केल्यापासून. म्हणजेच ड्रिप केल्यापासून म्हणजे काय की वॉटर सोल्युबल चालू झाल्यापासून. वॉटर सोल्युबल. तुमच्या जमिनी सगळ्यात जास्त खराब जर कोणी केल्या असेल त्या वॉटर सोल्युबल. बरोबर आहे ना? मग आता मला सांगा की वॉटर सोल्युबल ज्या वेळेस तुमच्या जमिनीमध्ये वापरायला सुरुवात झाली, तुमच्या भागामध्ये सगळ्यात जास्त खप हा वॉटर सोल्युबलचा. आपण नाही सोडत, हा, पण लोक सोडणार आहेत. बरोबर की नाही? तुमचं जर शेजारचं पाणी खराब आहे तर ते तुमच्या ह्याच्यात येणारच. तर आजूबाजूचे लोक जे वापरतायत सगळे वॉटर सोल्युबल, किती प्रमाण आहे त्याचं? एवढ्या जागेत कमी, पण साईडला भरपूर आहे. पूर्ण एरियामध्ये किती? आता इथून समजा तिकडचं पाणी आपल्याकडे येतं इकडं, बरोबर आहे ना? तिकडून उतार इकडे लोकांचं भरपूर प्रमाण. बरोबर आहे ना? तो नाश म्हणजे संगमेरला गेला का येताना रिकामी येतच नाही. नाही, औषध 12-1 तर 052, 34 0-0-50 चाललाच तो घेऊन. मॅग्नेशियम सल्फेट गेला का ते घेऊनच येणार. म्हणजे जर एकदा गेला शेतकरी संगमेरला गेला तर भेळीचा पुढे नाही आणणार, पण पहिली ती वॉटर सोल्युबल घेऊन.
खरे खोटे. मग हे जे तुमचं जे पाणी आहे क्षारपड आहे, हे क्षारपड पाणी झालं वॉटर सोल्युबलच्या अतिवापरामुळे. आणि वॉटर सोल्युबल काय करतं, तुमच्या चॅनल खराब करतं आणि तुमची जमीन जी आहे ती पूर्णपणे, आता उदाहरणार्थ इथं बरोबर आहे ना, मग हे व्हाईट लेअर काय येतो, जमिनीचं सॅच्युरेशन झालं. सॅच्युरेशन म्हणजे तिच्यामध्ये जेवढी क्षमता आहे, क्षमता कमी झाली, तिची धारण नाही, तिच्यामध्ये जेवढी धारण करायची क्षमता होती त्याच्यापेक्षा जास्त क्षार झाले. त्याच्यामुळे काय होतंय, झाडाला जर पाणी ओढायचं म्हटलं तर त्याला क्षार कंपल्सरी ओढावं लागतं. त्याला नुसतं पाणी ओढता येत नाही. आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस ते क्षार झाडामध्ये जाता त्यावेळेस ते, जसं आपल्या नसांमध्ये कोलेस्ट्रॉल जसं आपल्या नसांमध्ये जाऊन आपल्या रक्तवाहिन्यांना अडथळा करतं, मेंदूमध्ये, हृदयामध्ये, बाकीच्या नसांमध्ये, तर तसा प्रकारचं काम होतं. तशा प्रकारे तुमच्या ह्या ज्या क्षार आहेत हे झाडामध्ये जातात आणि झाडाच्या व्हेन्स स्टॉप करतात किंवा अडथळा आणतात. बरं, त्याच्यामध्ये जर ताण बसला थोडाफार जरी पाण्याचा किंवा हीट तयार झालं किंवा वातावरणामध्ये, बघा आता रात्री टेम्परेचर 12चं राहतं आणि दिवसा लगेच 30-32 होतं, तिप्पट टेम्परेचर वाढतं. मग तेवढ्या प्रमाणामध्ये अंकुंचन प्रसरण नाही होत झाडाचं. मग त्याच्यामुळे काय होतं, त्या झाडाला आतमध्ये जखमा होतात, इंटरनल इन्फेक्शन होतं आणि ते इन्फेक्शन बरं करण्याची ताकद झाडाकडं नाहीये. आणि मग अशा जखमांवरती हल्ला करते. आणि ह्या जखमा जास्त करून कुठं होतात, जे शेंडा असतो ना, शेंड्यालाच, जुन्या व्हेन्सला नाही होत काही, तिथे काय आता निवार झाला, नवीन जे कोवळे त्याला याचा त्रास होतो आणि तिथूनच हे व्हायरस, हे सगळे किडी अटॅक करतात. म्हणजे लागवड कधी केलेली आहे? 2-2.25 महिने. व्हरायटी कोणती आहे? पंचगंगा सुपर गवत. पंचगंगा. आता याच्यामध्ये तुम्ही किती क्षेत्र आहे, किती बेसल डोस टाकलाय? बेसल डोस आपल्या म्हणजे उलट जादा टाकला आपल्यापेक्षा. किती क्षेत्र आहे सगळं? 40 गुंठे. 40 गुंठे. तुम्ही वावरामध्ये मशागत केली, सपाट रोटेटर मारला, सगळं केलं आणि मग खत टाकलं. खत आपलं जेव्हा बेड पाडल्यानंतर आपण ते त्याच्यात पसरून दिलं, त्याच्यावर पसरवले, परत झाकून टाकलं. परत मग वर पसरवले, झाकलं कसं? मग नाही पसरल्यानंतर झाकून नाही, मल्चिंग काढून टाकला. सरी काढली होती का? सरी केली का? हा, अशी सरी केली, बेड केला, सरीत टाकलं. नाही, खत कुठं टाकलं? सपाट जागेवर टाकलं का खरी सरीत? मध्यभागी आणि सपाट केलं ते. अच्छा, सरी केली, त्यात खत टाकलं, सपाट केलं असं करंजी सारखं. हा, पण सपाट केलं ते असं. सपाट केलं आणि त्याच्यानंतर मल्चिंग टाकलं. नंतर मल्चिंग टाकलं. बर, मग मल्चिंग टाकल्यावर तुम्ही लागवड केली. ही घटना कधी घडली? 2-2.25 महिने झाले. 2-2.25 महिने झाले. ड्रेचिंग जवळजवळ 15 दिवस ड्रेचिंग करतोय आपण. रेंचिंग करतो, सॉइल चार्जर आणि काही हाताने करता? हातानेच सगळं. ओके. हा जो एरिया आहे तुमचा मध्ये, हा डोबीचा एरिया आहे. इथं डोब आहे, म्हणजे ऑलरेडी जमीन खाली थोडीशी. पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त पाणी तिथं असतं, बरोबर आहे ना? बरोबर आहे. याच्या अगोदर आपण लेवल केली होती, याच्या अगोदर वांग्याच्या अगोदर लेवल केली होती, बरोबर. त्याच्यामुळे काय फॉल्ट झाला काय, त्यामुळे आम्ही ती मल्चिंग सुद्धा काढून टाकला. पाणी पोचत नाही तेवढ्या जागेमध्ये ना. तसं नाही, माती तुमची ढिल्ली राहिली. सगळ्यात महत्वाची जी क्षारपड माती आहे ती वर आली तुमची. बरोबर आहे. आणि तुमची चांगली माती खाली गेली. बरोबर. त्याच्यामुळे क्षाराचं प्रमाण तिथं जास्त असल्यामुळे पीएच हाय झाला, EC हाय झाला. त्याच्यामुळे झाडाची कॅश इन एक्शन कॅपॅसिटी आहे ना, CEC ज्याला म्हणतात, बरोबर, ते डायरेक्ट बंद झालं. त्याचं डायरेक्ट मुळीच भाजली. बरोबर. त्याच्यामुळे त्याची ग्रोथ नाही झाली. त्याला सगळ्यात एकच पर्याय होतो तुम्हाला, अमृत जलच्या पाण्याचे 2-3 ड्रिंचिंग डायरेक्ट पाण्याचे 2 ग्रॅम निघायला पाहिजे. 2 ग्रॅम ना. हा, प्रति लिटर 2 ग्रॅम घ्यायचं. हाय लेवलचं बनवायचं, कॉन्सन्ट्रेट. बरोबर. कॉन्सन्ट्रेट बनवून त्याच्यामध्ये सॉइल चार्जरचं ड्रिंचिंग करायचं, 20 ml ते 30 ml प्रति लिटर. बरोबर. तर त्याच्यावर तुम्हाला ती जी जमीन तेवढी जागा, तेवढ्या जमिनीमध्ये एकच प्रयोग करायचा, सॉइल चार्जर हाय लेवलला वापरायचं. डायरेक्ट 50 ml प्रति लिटर घ्यायचं. सॉइल चार्जरच असं सूत्र आहे जे क्षारांना तोडू शकतो. बरोबर. जर तुम्हाला सक्सेस व्हायचंय त्या जमिनीमध्ये, ह्या भागामध्ये, तुम्हाला पहिले क्षार तोडावं लागते. बरोबर. क्षारामध्ये तुमचं खत लपलेलं आहे, तो काही नुकसान नाही तुमचं. ते खत सगळं काय होणार आहे, वापरात होणार आहे. असं. मग आता याच्यामध्ये तुम्ही बेसल टाकला, तुम्ही सॉइल चार्जर किती दिवसांनी सोडताय? 15 दिवसांनी सोडतो आपण. 15 दिवसांनी किती सोडताय? एवढ्या जवळजवळ 3 ते 4 लिटर जाते. ओके. तुम्ही एक प्रयोग करा, एकदम 10 लिटर सोडा. 10 लिटर जर सोडलं ना, तर तुमचे हे जे क्षार आहे हे डायरेक्ट 8 दिवसात गायब होते. डायरेक्ट ड्रेचिंग केलं तरी चालेल. हो, ड्रिंचिंग एक नंबर ना. ड्रिंचिंग आपण सोडतच नाही. ड्रिप मी सोडत ना, ड्रिप मी सोडायचा काही उपयोगच नाही. सोडलंच नाही. तुम्ही जर ड्रिप मधून जर काही सोडलं रिझल्ट येणारच नाही, कारण तुमच्या क्षारांचं प्रमाण जादा आहे. थोडक्यात तुम्ही असं समजा का पाकामध्ये तुम्ही हे सोडून राहिले, चहा पावडर. तसं तुमच्या जमिनीची ज्या मातीची क्षमता जी आहे धारण करण्याची, ती
संपली. त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्ही त्या पाण्याची सुद्धा सामावून घेण्याची क्षमता संपली, तर नवीन गोष्टीला ते प्रवेश देणार नाही. आणि एवढ्या हाय pH वर कुठल्याही आयुर्वेदिक किंवा नॅचरल प्रोडक्टचं क्वालिटी शिल्लक राहत नाही. हीट आहे ना त्याच्यामध्ये, हीट जास्त आहे. काय हीट आहे. तुम्ही पहिला गांडुळावरती युरिया टाका, गांडूळ तळफडत. का बरं? त्याच्यामध्ये हीट आहे ना जबरदस्त. लक्षामध्ये आम्हाला हीटची गरज आहे, पण आम्हाला थोडंसं थंडीमध्ये थोडंसं हीट जास्त वेळ पाहिजे, जास्त हीट थोडा वेळ नको. बरोबर आहे की नाही? आम्ही जळून जाऊ शकतो. तसं आहे झाडामध्ये. तुम्ही ज्यावेळेस EC आणि pH हाय होतो, TDS हाय होतो, तेव्हा तिथे हीट तयार होतो, मुळ्या जळून जातात. मग तेच प्रकार तिकडे घडले. त्याच्यानंतर परत बेसल डोस नाही अजून नाही टाकलाय ना, आता टाकलेला आहे. आता किती दिवसांनी? जवळजवळ महिना 1.5 महिने टाकला माती लावायच्या टायमाला परत माती लावली. कसं टाकला? दोन्ही बाजून टाकला? नाही असे ते रांगेतच टाकला आपण झाडाच्या साईडला. हा पोटाला. आणि दोन्ही बाजूनी माती टाकली. हे बघा तुमची माती अजून किती कडक आहे. आहे ना. ही माती जेव्हा बोटाने उकरेल ना, अशी बोटाने, हा हे बघा, जेव्हा माती तुमची बोटाने उकरेल त्या दिवसामध्ये तुमचा प्रश्न सुटला असं समजा. तुम्ही इन्स्टंट चार्जर वापरलं का? आणलं ना तुमचे ते मी ऐकलं, त्याच्यानंतर मग लगेच साहेब आणलं म्हणून सरांना. अजून आणलं वापरले. कधी वापरले? 15 दिवस झाले असतील. काय बदल वाटला तुम्हाला? थोडा बदल झाला, झाडांमध्ये बदल झाला. इन्स्टंट चार्जर सगळ्यात फायदा तुम्हाला पहिल्यांदा काय दिसेल असं माहिती का? कळीची संख्या वाढतील लगेच. 4-5 दिवसात थोडी वाढली होती अशी कळी जी आहे ना, लगेच तुम्हाला कळीमध्ये संख्या वाढेल. त्याच्यानंतर फुटव्यांची संख्या वाढेल, प्रतिकार शक्ती वाढेल. म्हणजे जो व्हायरस जाण्याचं प्रमाण आहे ना, ते काय होईल? कमी होईल. ही त्याची ताकद आहे. आता सध्या तुम्हाला व्हायरसचा त्रास का बरं होणार आहे? कारण तुमची जमीन जोपर्यंत स्वच्छ होत नाही, ती जोपर्यंत विषापासून मुक्त होत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्रास आहे. तुम्हाला सगळ्यात जर बेस्ट काय असेल, आज अमृत जल किती वापरायला माहिती का तुम्ही? ते अगदी मी असं म्हणेल सॉइल चार्जरच्या पेक्षा दुप्पट जरी वापरलं, म्हणजे दुप्पट म्हणजे काय की तुम्ही समजा आता सध्या 2 ग्रॅम म्हटलं मी, तुम्ही 3 ग्रॅम चालेल. त्याचा फायदा काय आहे? ते तुमच्या जमिनीमधलं झाडामधलं विष बाजूला त्याचं काम असते. विष बाजूला झालं की मग झाडाचा त्रास कमी होतो. झाडाचा त्रास कमी झाला का झाड ह्या किड्यांना रोगाला उचकून लागतं. ते स्वतःच त्रास दिलेलं आहे. तसं झाड ज्यावेळेस जखमी राहतं ना, त्याला आतून त्रास होत राहतो. मग त्याला हे सगळे रोग काय येतात? निसर्ग काय म्हणतो का हे वीक झालेले, हे वीक झाले ना, याला ठेवू नका. जे झाड कमकुवत झालं, निसर्ग त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. निसर्ग फॉल्टी झालेला माल रिसायकलिंग मध्ये टाकतो. रिसायकलिंगला टाकण्याची प्रोसिजर म्हणजे रोगन किडी. त्याला आपण काय म्हणतो? आपले दुश्मन. निसर्ग तुम्हाला हे दाखवतो की हे कमजोर झालेलं आहे, हे तुमच्या सायकलिंग मध्ये चालणार नाही, हे रिसायकलला जाऊ. नाही तर हे जर खराब पुढे गेलं, हे खराब पिढ्या तयार करेल. बरोबर. निसर्गाने जे निर्माण केलंय, आपल्याला असं वाटतं की काटा आहे. अरे काटा कशा करताय? संरक्षणासाठी. यांनी ना लव येते म्हणे झाडावर, आणि त्या लवीमध्ये ना हे किडे, तुमचे थ्रिप्स, हे मावा असा अडकतो म्हणे, आणि तो फसून जातो म्हणे तिथं. त्याला बाहेर आम्ही त्याचे फोटो नाही काढले म्हणे, तर एकदम भारी पाहिलं म्हणे आम्ही. हे टेक्नॉलॉजी खतरनाक आहे म्हणे. म्हणजे तुमच्या मित्र किडी वाढतात, शत्रू किडी अडचणीत येतात, आणि त्यांना मारायची गरज नाही पडत. कीड नाही वांग्याला, कीड नाही पहिल्यापासून. कीड नाही तुमच्या भागात येतच नसेल कीड. काय माहिती? काहीच नाही. तुम्ही शेंड आता तुम्ही बाकीच्यांची फवारी मारताना काय परिस्थिती वांग्यांची? हे ना अशी शेंडाळी जास्त आहे. हा नक्की. यांच्याकडे नाही हो शेंडाळी, यांच्याकडे दिसलीच नाही. बाकीच्यांची पाहिजे ना, आळे सुद्धा नाही. काय बंद केला हो? आता तुम्ही केला, मी केला, तुम्ही दिला. काय राहतं माहिती का? शेंडाळी इकडं आली नाही का, तिचं पाकुळी जी आहे ती इकडे आली नाही का, येऊन गेली, ती चक्कर मारून गेली. इकडे काय आपला गुजारा नाही. मला सांगा, पहिली गोष्ट, हे जे भुंगे राहतात, भुंगे ते नाही का लिंबाच्या पाला खाता, शेंडा खाता मे महिन्यामध्ये, ते अंडी कुठं घालत्या? पूर्वी घालचे उकड्यामध्ये, आता कुठं घालत्या? रोटावेटर मारेल वावरामध्ये. हे खरं आहे का खोटं आहे? नांगरेल, भुसभुशीत होईल वावर राहतात, त्याच्यामध्ये अंडी घालतात, आणि त्याच्या हुमण्या तयार होत्या जून जुलैमध्ये. आळ्या मोठ्या मोठ्या त्या पांढऱ्या, बरोबर आहे ना? आता सिंपल साधी गोष्ट आहे, तुमचं रोटावेटर आणि मऊ मऊ जमीन आहे म्हणून तिथे तिने घातली, बरोबर की नाही? अंड्या ती जर जमीन कडक असते घातली असते का? नाही. सिंपल तसंच आहे. तुमच्या झाड जर कमकुवत झालं
आता मला सांगा ती जी पाकुळी राहते किंवा ती जी थ्रिप्स राहत्या त्यांची सोंडी केवढी जाड असेल बरं, पण तो थ्रिप्स केवढा राहतो डोळ्याला दिसत नाही लवकर. सूक्ष्म एकदम, पांढरी माशी केवढी राहते एकदम सूक्ष्म. मग तेच सूक्ष्म आहे त्याचा सोंड केवढी असेल ते अतिसूक्ष्म. ते अतिसूक्ष्म ज्याच्यामध्ये घुसतं तो शेंडा किती कमकुवत असेल याचा कधी आम्ही अभ्यासच करत नाही. पण तुमचा शेंडा जर कडक झाला त्याची सोंड मुडून जाईल ना. की शेती करताना आपण जमिनीला सुपीक बनवलं पाहिजे. जमिनीची समस्या काय आहे, जोपर्यंत तुमच्या वावरामध्ये ही जमीन भुसभुशीत होत नाही तोपर्यंत तुम्ही शेतीच येत नाही तुम्हाला करता. हे लक्षात ठेवा, तुम्हाला शेतीच कळलेली नाही. मग तुम्हाला हे माती जर नरम करता आली आणि भुसभुशीत जर करता आली, तुमच्या वावरात चालताना तुम्हाला असं वाटलं की तुम्ही गादीवरून चाललेले, तुम्ही यशस्वी शेतकरी. मग ती माती पहिली आम्ही काय केली पाहिजे, सुपीक केली पाहिजे, भुसभुशीत सुपीक केली पाहिजे, सजीव केली पाहिजे. ही माती हिच्यामध्ये काहीच नाही आहे म्हणून ही अशी, ही याला मृत माती असं म्हणतात, मेलेली माती, डेड सॉइल. ही डेड सॉइल का बरं, याला कोणा बघा किती मोठा आहे. जर असं जर चरकण ओढला ना फॉर्म आता माणसाच्या खडे हे जर असं जर चांगलं ओढलं ना जोरात, तेव्हा हे बघा धार पायाला आहे, दार भरपूर आहे, भरपूर आहे. धार पाव नाही, अशी अशी बोटाने फिरवा ना. हा म्हणजे ह्या मातीला धार कोणी आणली, आई जर एकदम असं टोकाचं आणि एकदम कठोर बोलती ना, असं कडू बोलतीये आई असं बोलती, याचा अर्थ दोष कोणाचा आहे, लेकराचा आहे. लेकरू बदमाश दिसते, सांभाळ करणार. दोष कोणाचा आहे. हा लेकरू जर आईच्या अन्नात विष कालवीत आहे, आईनं काय करायचं, तिला तिला तिच्या मारायचं दुःख नाहीये. आईला तुम्ही ते काय गोष्ट ऐकली असेल ना का पोरांनी काळीच मागितलं प्रेमासाठी प्रेयसीला द्यायला, तर आईनं ते दिलं काढून. ऐकलं ना तुम्ही गोष्ट ती. आणि ठेस लागून पडला तर आईच्या काळजाने विचारलं बाळा तुला लागलं का, हे नाही विचारलं का अरे बाळा तू माझा जीव घेतला, हे नाही विचारलं बाळा तुला लागलं का, तेव्हा त्याचे डोळे उघडले. म्हणजे तुम्ही ह्या आईला विष खाऊ घालता, मग ती मरायला तयार आहे, तिचा काही प्रॉब्लेम नाही, पण ती म्हणती मी मेल्यावर तू कसं जगशील. खरंय. आणि म्हणून ती कडव झाली, म्हणून ती कठोर झाली, म्हणून ती शिमटी गाडी ती आणि सटकी ती ही तिचा सटकवण्याचा प्रयत्नच आहे. तुमच्या रोग किडी माल खराब होत्या, बरबाद होत्या. तुमचा माल तयार जरी झाला केमिकलवर तर मार्केटला पोहोचत नाही, मार्केटला जरी पोहोचला तर तो व्यापाऱ्याचा पोहोचत नाही. तो व्यापारी म्हणतो पुढच्या वेळेस यांचा घेऊ नका रे, हा फक्त दिसायला राहतो, टिकत नाही. हा तुमचे कोबून फ्लावर तिकडं कलकत्त्याला आणि इकडं मुंबईला जाईपर्यंत सडायला लागले ट्रक मध्ये, सडतातच ना. 12 तासात 12 तासात आतून वास यायला लागला. घेणारा पट्टी देत नाही, बरोबर आहे की नाही. सडले म्हणतो. नाही मग त्याच्यामुळे एक सडली असेल तर 10च्या पट्ट्या आहेत. आपण काय म्हणतो बदमाशी लोक. अरे पहिली बदमाशी सुरू कोणी केली, आपणच. बदमाशी करायला संधी कोणी दिली, आपणच. म्हणजे आज म्हणतो आम्ही शेतकऱ्यांचं कोणी वाली नाही. तुमच्या मातीचं कोणी वाली आहे का, राजा आहे ना तुम्ही. मग तुम्ही पहिले मातीचे तिला काय करा, समृद्ध करा. मग ही जी माती आहे तुमची सुपीक होण्यासाठी तुम्हाला पहिलं 1 नंबरला काय करावं, रसायन बंद. एक मार्ग बंद केल्यावर दुसरा उघडतो. मग तो दरवाजा शोधण्याचं काम आपल्याला करायचंय, आणि तो दरवाजा SCT वैदिकचा तुम्हाला सापडला. आपल्यापुरती माती दुरुस्त करण्यासाठी, आपल्यापुरतं पाणी दुरुस्त करण्यासाठी तुम्ही मातीसाठी गोअमृत, म्हणजे तुमच्या परिसरामध्ये जेवढे जनावरं पाळता लोक, तर प्रत्येकाला तुम्ही कोणाला तरी घ्या की तुमच्या घरी असेल तर तुम्ही त्याला मिल्क चार्जर चारा, 1 नंबरला आपण केलं चालू, बरोबर आहे. आणि मिल्क चार्जर चारताना हे डोक्यात ठेवू नका मला दुधावर किती फायदा झाला, नाही त्याचं काय. तुम्ही डोक्यात हे ठेवा की मला याच्यापासून गोअमृत मिळणार, गोअमृत 3,500 किलो मला काय मिळणार आहे वर्षाकाठी, गोअमृत मिळणार. हे डोक्यात ठेवून वापरा. डोक्यात हे ठेवून वापरूच नका. 3,500 रुपयासाठी तुम्हाला 9,000 रुपये खर्च करायचे वर्षाला. हे डोक्यात ठेवा. 100 ग्रॅम दररोज, 30 रुपयाचं दररोज, महिन्याला किती झालं, 900 रुपये. 12 9 100 10,000 रुपयाचं. बरोबर. 10,000 रुपयाचं मिल्क चार्जर चारून तुम्हाला 3,500 काय मिळणार आहे किलो गोअमृत मिळणार. नंबर 1. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या चाऱ्याला SSM वापरायचं. तुमच्या जमिनीचा एकही तुकडा असा ठेवू नका त्याला तुम्ही हे वैदिक वापरत नाही. एक तर RNPH आणि अमृत कृषी अमृत वापरा, नाही तर SSM आणि कृषी अमृत वापरा. त्यांनी काय होईल, हळूहळू तुमच्या मातीमध्ये ते सेंद्रिय पदार्थ वाढतील. हे निकस काय झालं, कारण याच्यामध्ये जे जीवाणू आहे त्यांना खायला काहीच नाही, त्यांचं पण जीवाश्म तयार झालं. कोणाचं, त्यांचे हाडकं काडकं याच्यामध्ये सगळे कोणाचे, जीवाणूंचे. मग ते जिवंत होण्यासाठी तुम्हाला तिला सेंद्रिय कर्ब वाढवणं गरजेचं आहे. ते जर वाढवलं तर हे पुन्हा काय होणार, जिवंत होणार.
ही ताकद आहे त्याची. आणि म्हणून तुम्ही वर पाहूच नका, खाली 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 पहिलं हे नरम करा. हे नरम केलं का मग याचा रोल सुरू होतो. बरोबर. पहिली माती श्रीमंत, मग झाड श्रीमंत. म्हणता बरोबर. तुमची माती जोपर्यंत गरीब आहे तोपर्यंत तुम्ही वर पाहूच नका. बरोबर. की याच्यामध्ये तुम्ही जे गवत होऊन देत नाही ना ते होऊ द्या. हे माती उघडी ठेवू नका, ते गवत होऊ द्या. तुम्ही गवताला सॉइल चार्जर मारा, ते गवत तुम्हाला ती माती नरम करायला मदत करेल. हा ते ऐकले तुमच्या पण ते आता गवतच होऊ नाही राहिलं. आता असं झालंय पहा बरं काय तुम्ही दिसतंय त्याच्या पुढे गेले आता. हे जे तुम्हाला चित्र दिसतंय हे कसं दिसतंय आज आज तुम्हाला दिसतंय ते थोडस आशादायी दिसतंय. बरं वाटतंय त्यांना, चांगल्यापैकी वाटतं. म्हणजे सुरुवात तर झाली आहे, चांगल्यापैकी ओके. आता तुम्हाला फक्त काय करायचं, याला शेवटापर्यंत न्यायचं. म्हणजे ही मधली माती सुद्धा सुपीक झाली पाहिजे. आणि इथं तुमचा आता मगाशी उकरला आम्ही, तर तुमचं एवढं उकरायला लागलं. एवढं सुद्धा पहिलं उकरत नव्हतं, आता एवढं उकरायला लागले. म्हणजे त्याला मऊ वाटतं चांगलं. इथपर्यंत खाली गेलं पाहिजे. बोट तुमचं सहज खाली गेलं, एवढं खाली गेलं. तुम्हाला सांगतो हे शेत तुम्हाला मध्ये घुसून देणार नाही, एवढी ताकद आहे. आणि बेड थोडा मोठा करायचा. हिटिंग झालं खालून जमिनीतून, उबळणे म्हणतो ना आपण त्याला. म्हणजे याला जमिनीतून हिट झाल्यामुळे तिची मुळं काय झाली, डायरेक्ट बंद झाली. नाही जळून गेली डायरेक्ट. आणि तुम्ही जे मगाशी म्हटले ना कॉइलिंग, बरं का सर, ज्यावेळेस मूळ कॉइलिंग असतं ना ते कॉइलिंगच असतं, परंतु ज्यावेळेस जमीन त्याला खालून कडक बसते ना तर ते कॉइल तसंच राहतं. आणि ज्याला जमीन जर नरम भेटली तर ती कॉइलिंग ओपन होते. मग इथं तुम्हाला कॉइलिंग हा समस्या आहे का, आहे किरकोळ, पण त्याला जमीन कडक भेटती ही मेन समस्या. हे बघा या झाडाचा विस्तार पहा. तुमचं काय झालंय, जिथे जिथे ऑर्गॅनिक कार्बन जास्त वाढलाय ना तिथे तिथे झाडाचा विस्तार चांगला. सगळ्यात तुमचं मेन रहस्य काय, आता समजा ह्या झाडाचा रंग बघा, त्या झाडाचा रंग बघा, तिथे या झाड मागच्या पिवळं दिसते थोडस, त्याला लगेच बाहेर जाणार. म्हणजे हा नियम आहे. पिवळा दिसणं म्हणजे क्लोरोफिलचं प्रमाण कमी. क्लोरोफिल ज्यांनी आपल्या फॅक्टरीमधल्या मशिनरी विकायला काढल्या त्याची कंपनी बंद होणार आहे, सांगायला काही गरज आहे का. मग क्लोरोफिल म्हणजे मशिनरी आहे. हे झाड याचा परिणाम होणार नाही, पण याच्या शेजारी इकडे जे पिवळं आहे ना ह्याच्यावर परिणाम होणार आहे का. म्हणजे त्याच्या आसपास जे पिवळं आहे ना, पिवळं त्याच्यावर परिणाम होतो. ज्याला काळोखी आहे ना त्याच्यावर नाही परिणाम होतो. म्हणजे काळोखी म्हणजे त्याच्यामध्ये सेंद्रिय कार्बनचं प्रमाण मेंटेन आहे, ऑर्गॅनिक कार्बन. आता हा लसूण एक नाही तुमचा, आता एक सिंपल गोष्ट आहे पहा, की हा सरळ वाढला. हा सरळ कधी वाढतो, जेव्हा त्याला जमिनीमध्ये विस्तार भेटत नाही तेव्हा तो सरळ वाढतो. आणि जेव्हा जमिनीमध्ये विस्तार भेटतो तेव्हा तो रुंद वाढतो. खाली उंचीला हरकत नाही, पण रुंदी बरोबर वाढली पाहिजे. तुमचा खांब आहे तो किती पण उंच जाऊ द्या, पण रुंद बी झाला पाहिजे. तो जर तसाच राहिला तर काय होतं ते सांगायची गरज नाही. आता हा लसूण आहे, हा पांढरा कांदा, हा लाल कांदा, बरोबर आहे ना. हा पांढरा कांदा आणि हा लाल कांदा, म्हणजे हा कांदा वाटतो, पण हा वर पाहिलं काय, हा लसूण आहे. ह्याची पात बघा, जर याच्यामध्ये याला जर ठेवला बघा, ठेवला बराच फरक आहे, निवडून पडतो का नाही. म्हणजे याची बघा ताकद आहे, बघा किती फरक आहे बघा, आहे की नाही. बरोबर बघा ना ग्रीनरी पहा. आणि म्हणजे ही ताकद. आणि हा लसूण त्यांनी सांगितला नुसता कांद्याच्या मध्ये 20 गुंठ्याला मध्ये फक्त वरंब्याला लावला होता म्हणे. मागच्या वर्षी 20,000 रुपये लसणच झाले. अख्ख्या पाहुण्याला वाटला आणि वरून घरी खातून अजून शिल्लक आहे. त्याचं ऐकून मला ती जुनी गोष्ट आठवली. दमडीचं तेल आणलं, सासूबाईची नाणं झालं, मामंजीची दाढी झाली, आहे की नाही. हा दिराचं डोकं झालं, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, 20 पर्यंत वगळ घ्या, अजून थांबा, त्याच्यामध्ये उंट पोहून घ्या. याला अतिशयोक्ती अलंकार असं म्हणतात. म्हणजे तो आपल्याला लागू होतो. बरोबर. तो अलंकार आपल्याला शाळेत शिकवला, पण तो आता खरा वाटायला लागला. त्याच्यामुळे SCT वैदिकचे कुठले व्हिडिओ पाहायला गेले का, पोरं आताची पिढी आहे ना, समजा हे तरुण मुलं असतात रेंजचे 12 वर्षापासून ते 20 वर्षापर्यंतचे, ते म्हणते फेक आहे. आता याला पाहिलं होते का, मी तर म्हणून असं दाबून हा लसूण आहे बरं का, तो फेक आहे. मी जर म्हणून हा कांदा आहे, हा हाय. अच्छा, हे कशाला लावले, टोमॅटो करता केलं. ओके, त्याला एक आयडिया सांगतो तुम्हाला मी. ह्याला काय करायचं, डायरेक्ट 50 ml प्रति लिटर सॉइल चार्जर घ्यायचं. आता तुम्ही बेड बनवलेत ना, तर हे जे बेड आहे किती क्षेत्र आहे, हे 37 गुंठे. 37 गुंठे.
तर याच्यामध्ये पहिल्यांदा सॉइल चार्जर आहे ना हा. ते 50 ml घ्यायचं, लिटरला पण लिटरला 50 ml, 50. आणि त्याचं ड्रिंचिंग करायचं पूर्ण. लागवड केल्या केलं किंवा अगोदर करा, काय प्रॉब्लेम नाही, बरोबर आहे ना. पाणी सोडलं का ड्रिंचिंग करायचं आणि नंतर लागवड करायची, नंतर लागवड करायची. दुसऱ्या दिवशी लागवड करायची. म्हणजे त्या सॉइल पाणी चार्जर किती सोडायचं बरं, खाली बेड पर्यंत जाऊन द्यायचं का तसं? नाही एवढं नाही सोडायचं, नाही ना, पाणी फक्त एवढंच सोडायचं. बरं बरं, हा ते एक सगळ्यात मोठं. संपूर्ण बेड जर वल्ली केली हा हा ते तर त्याचं काय होणार तुमचं, का ते जमिनीमध्ये पाण्याची वाफ होणार, वापरण्यात, हा आणि त्या वाफेचा त्याच्यामध्ये एक क्षार असतात भरपूर. चार असं बरोबर. त्याच्यामुळे पाणी कमी सोडा, बरं हा बरोबर आहे. मग ते पाणी कमी सोडा किती, साधारणतः एवढी एरिया ओला झाला. हा, असं चौ आता उन्हाळ्यामध्ये पाणी नाही राहत लोकांकडे, ते केवढी वल्ल करताय, काच काय करतं थोडंच करतं. बरोबर आहे ना. हा, बरोबर, सासच समजायचं आपल्याला पाणीच नाही, पाणीच नाही, हा आणि तेवढंच वल्ल करायचं आणि त्यालाच ड्रेंचिंग करायचं. चालेल चालेल म्हणजे एवढा एरिया तुमचा अर्धा फुटाचा घोल झाला पाहिजे. चालेल. 2 ड्रिंचिंग पर्यंत सर पाणीच देऊ नका त्यांना म्हटलं. नाही एकदा पाणी दिलं हा, ना परत ड्रेंचिंगच करायची, 3-4 ड्रेसिंगच पाणी द्यायचं नाही.